सुविधांच्या उभारणीची आणि रस्त्यांच्या पायाभूत सोयींची ज्यांनी दिली असे जनसेवेचा वसा घेतलेले आणि शिवसेनेचा वारसा लाभलेले तरुण तडफदार उच्च विद्याविभूषित प्रसन्न असं व्यक्तिमत्व लाभलेले संसद रत्न डॉक्टर खासदार श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांनी सर्वांना संबोधित करावं. जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे. या सभेला अथंग जनसमुदाय जो आहे तो इथे लोटलेला आहे. या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आरपीआयचे आठवले साहेब, तटकरे साहेब, त्याचबरोबर या भिवंडी लोकसभेचे मंत्री महोदय आणि आता उमेदवार कपिल पाटील साहेब, मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर नाईक साहेब इकडे उपस्थित आहेत. मनसेचे राजू पाटील असतील, त्याचबरोबर किसन कतोरे साहेब आहेत, संजयजी केळकर साहेब आहेत, निरंजनजी डावखरे आहेत, आमचे जगन्नाथ पाटील साहेब असतील, सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार महोदय, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी, एनसीपी, मनसे, आरपीआय सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील तमाम जनता, तमाम नागरिक, सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. तिसऱ्यांदा जे आहे ही लोकसभेची निवडणूक आम्ही दोघेही लढतोय आणि तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या कल्याणमध्ये येत आहेत आणि आता तिसऱ्यांदा आमच्या दोघांची जी आहे ती हॅट्रिक देखील जी आहे होणार आहे आणि ती देखील प्रचंड बहुमताने. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ही कामं करू शकलो. मी माझं भाग्य समजतो की महायुतीचा उमेदवार म्हणून अवघ्या 27व्या वर्षी ही पहिली निवडणूक लढली आणि आता 10 वर्ष जे आहे पूर्ण झाले आणि या 10 वर्षामध्ये केंद्राचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकलो. मोठा निधी जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये आणू शकलो. या कल्याण लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दळणवळण व्यवस्थेचा होता. गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वे असतील, रोडवे असेल, मेट्रो असेल, जलवाहतूक असेल, आरोग्य सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे
या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मी करू शकलो. फक्त माझ्या कल्याण लोकसभेसाठी जे आहे गेल्या 10 वर्षामध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे हा फक्त रेल्वेमध्ये घेऊन येऊ शकलो. हे त्याचा पूर्णपणे श्रेय जे आहे आणि धन्यवाद मी नरेंद्र मोदी साहेबांना देतो. की रेल्वेमध्ये जे 5वी 6वी लाईन फक्त ऐकत होतो आपण, होणार होणार होणार, ती 5वी 6वी लाईन जी आहे ती करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आता 3ऱ्या 4थ्या लाईनचं काम जे आहे सुरू झालेलं आहे. रेल्वे अगोदरची रेल्वे आणि आत्ताची रेल्वे आपल्याला आठवते. अगोदरचे रेल्वे स्टेशन आणि आत्ताचे रेल्वे स्टेशन आपल्याला आठवतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सर्व्हिसेस आपल्याला मिळाल्या, या रेल्वेमध्ये जे आहे हे रोज लाखो लोक प्रवास करतात आणि या लाखो प्रवाशांचा जो आहे हा प्रवास सुखकर झाला पाहिजे हे जाणून घेऊन जे आहे पहिल्या दिवसापासून रेल्वेच्या प्रश्नांना हात घातला. आणि आज मनाला खूप समाधान वाटतंय की रेल्वेमध्ये जे आहे हे मोठं काम जे आहे ते मी माझ्या मतदारसंघामध्ये उभं करू शकलो. माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेनंतर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची वाहतूक जी आहे, रस्त्याने लोक प्रवास करतात. त्यासाठी हजारो कोटींचा निधी जो आहे राज्य सरकारच्या माध्यमाने UD असेल, MMRD असेल, MSRDC असेल त्याच्यामधून घेऊन येऊ शकलो. कल्याणशील रोड असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर जे मेट्रो फक्त मुंबईमध्ये बघायला मिळायची आणि नंतर जी ठाण्यामध्ये आली, त्याचं स्वप्न मी देखील बघितलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये कधी येणार. आणि ती आज मेट्रो जी आहे ती 5000 कोटीची मेट्रो माझ्या मतदारसंघामध्ये आली आणि त्याचं काम देखील सुरू झालं. हे सर्वच्या सर्व जे आहे हे फक्त आणि फक्त आपल्या NDA सरकारमुळे जे आहे हे पॉसिबल झालं. आज मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा, आज मी ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. तर इतकी सगळी कामं जी आहेत ही गेल्या 10 वर्षामध्ये कमी करू शकलो. आणि आज माझी जनता जी आहे, मतदार जे आहे हे खूप समाधानी आहेत की 10 वर्षामध्ये जो आहे हा लांबचा पल्ला जो आहे तो कल्याण मतदारसंघाने गाठला. कल्याण मतदारसंघाचा जो आहे तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे आहे हे NDAच्या सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून तिथे केला.